नमस्कार मंडळी, मी जयेश तुमचं स्वागत करतो. आजचा विषय जो आहे गंभीर आहे, हे सगळ्यांच्या बाबतीतच आहे. काल मला जो एक्सपिरियन्स आला म्हणजे श्रीवर्धन तालुक्यात, तो मी आज तुम्हाला शेअर करतो. मी सध्या गावी आहे सायगावमध्ये. काल काय झालं माहिती आहे, काल माझे सासरे ते थोडेसे आजारी आहेत, तर त्यांना थोडंसं इमर्जन्सी होतं. ते आजारी पडले अचानक, म्हणून आम्ही श्रीवर्धनला घेऊन गेलो डॉक्टरकडे. आता श्रीवर्धनमध्ये डॉक्टर, संध्याकाळची वेळ होती, 8 वाजले होते आणि 8 म्हणजे घरी 8 वाजले होते, ती श्रीवर्धनमध्ये पोचायला 8:30 झाले. आणि मी बरोबर 8:35ला एका हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटल हा खूप मोठा आहे सध्याच्या ह्याच्यात, म्हणजे तो नावाजलेला हॉस्पिटल म्हणून आहे श्रीवर्धनमध्ये. फुल फॉर्ममध्ये म्हणजे सगळे लोक तिथेच जातात असं तो हॉस्पिटल आहे. तुम्ही समजून जा, मी कोणत्या डॉक्टरचं का त्या हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, कारण मला कोणाचे विषयी बोलायचं नाही. बट माझा एक अनुभव मी शेअर करतो, एक्सपिरियन्स किती म्हणजे सिरियस विषय आहे श्रीवर्धनमध्ये सध्या. गेलो काल मी हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलवरती गेलो तर मला तिथे रिसेप्शनला, कारण आपण गेलो हॉस्पिटलमध्ये पहिलं रिसेप्शन शोधतो. मी रिसेप्शनला गेलो तर रिसेप्शनला कोणीच बसलं नव्हता. नंतर तिथे मला एक माणूस तिथे उभा होता. मी जस्ट विचारलं त्या माणसाला की ते रिसेप्शनला आहे का कोणी. तो बोलतो नाहीये, कोणी येतील. तर मी जस्ट असंच इन्क्वायरी म्हणून मी विचारलं डॉक्टर आहेत का. तर तो माणूस बोलतो डॉक्टर आहेत का, मी असं विचारलं. पण तो बोलला हॉस्पिटल तर बंद झाला 8 वाजता, आणि मी तिथे 8:35ला होतो. म्हणजे 8 वाजता तो बोलला हॉस्पिटल बंद झाला असं सांगितलं. बट तो मला माहिती नाही तो माणूस, तो गृहस्थ कोण आहे. बट तो ऍक्च्युअल तो डॉक्टरच होता. मेन त्या हॉस्पिटलचा जो हेड आहे डॉक्टर, तोच होता. गेलो, विचारलं, नाही बोलतो हॉस्पिटल 8 वाजताच बंद झालं. 8:30 वाजता मी गेलो होतो. मला आता काय करू, माझ्याकडे सिरियस पेशंट आहे, म्हणजे ते थोडेसे, कारण त्यांना आहे ना थोडंसं नॉर्मल आता इश्यू झाले, म्हणून ते थोडेसे सिरियस असं वाटत होतं. म्हणून मी विचारलं, बोललो ओके आता नाही होणार, हॉस्पिटल बंद झालं, तुम्ही दुसरीकडे जा. म्हणून मी खाली आलं. खाली एक मेडिकल आहे, त्या हॉस्पिटलच्याच खाली एक मेडिकल आहे. तर त्याला विचारलं की हा हॉस्पिटल बंद कधी होतं. तो मेडिकलवाला माणूस बोलतो की हॉस्पिटल बंद नाही होत, हॉस्पिटल चालूच असतो, डॉक्टर सुद्धा वरती आहेत. आणि तेवढ्यात तो माणूस बाहेर आला, आणि मी त्याला मेडिकलवाल्याला बोललो की हा माणसाने मला सांगितलं हॉस्पिटल बंद आहे म्हणून. आणि ते बोलतो हॉस्पिटल हेच डॉक्टर आहेत, मेन म्हणजे हेच डॉक्टर आहेत की हॉस्पिटलचे. म्हणजे विचार करा, मी त्या डॉक्टर तो स्वतः बोलतोय की हॉस्पिटल बंद झालंय ऑलरेडी. नंतर मी बोललो थोडेसे सिरियस आहेत पेशंट, म्हणून जरा बघता का. तो बोलतात नाही, मी चाललोय बाहेर. आणि तेवढ्यात आमची गाडी आली. म्हणजे मी थोडा बाईक घेऊन लवकर पुढे गेलो होतो, का तर डॉक्टर मला बघायचं होतं, डॉक्टर होते तिथे. आणि तेवढ्यात आमची रिक्षा आली समोर. डॉक्टर गाडीत बसलाय. डॉक्टर बघतोय की माणूस रिक्षामध्ये झोपलाय, कळवळतोय की त्याला काहीतरी पेन होत आहे. बट तो माणूस डॉक्टर आहे, थांबला नाही, तो निघून गेला. म्हणजे विचार करा, आपण डॉक्टरांना हा दुसरा देव म्हणून विचार करतो, देवानंतर त्यांना आपण सेकंड म्हणजे हे देतो की बाई आपल्याला चांगले करतात म्हणून. बट तो डॉक्टर किती हे असेल विचार करा. जर माणूस समोर रिक्षामध्ये झोपलाय, कळवळतोय, त्याला न बघता तो माणूस निघून गेला. ओके असेल, त्यालाही कुठे इमर्जन्सी जायचं असेल, बट ऍटलिस्ट म्हणजे आम्हाला तरी वाटतो ना, आम्ही त्याच्याकडे कोणत्या तरी आशेने गेलो होतो. बट तो माणूस उतरला असता, जस्ट चेक केली असती, तेव्हा सांगितलं असतं ओके तुम्ही मी आता बाहेर जातोय कुठेतरी इमर्जन्सी, बट तुम्ही दुसरीकडे. बट असा पण नाही माणूस तो बोलला. म्हणजे विचार करा, ऍटलिस्ट समोर झोपलाय माणूस, रिक्षामध्ये कळवळतोय की या मी 5 मिनिटं बघतो तुम्हाला काय झालंय काय नाही. जर थोडं असं जरी बोलला असता तर असं वाटलं असतं ना. बट बघा, श्रीवर्धनमध्ये असे पण डॉक्टर्स आहेत. विचार करा. मला हा एक्सपिरियन्स आला, म्हणून असं वाटलं शेअर करावा आपण, कारण माझ्यासारखे असे खूप लोक असतील जे सफर करतात ह्या अशा म्हणजे डॉक्टरांमुळे. बघा तुम्ही पण कमेंट द्या जरा. असं मला असं वाटतंय की तुम्ही पण असं काहीतरी बोलू शकता ह्या गोष्टीवरती. मी माझा एक्सपिरियन्स शेअर केला, तुम्ही पण तुमच्यासोबत जर असं एक्सपिरियन्स आला असेल तर शेअर करू शकता. धन्यवाद.